नमस्कार, मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. हे आहे पांढरे जांभूळ. आता याला कळ्या लागलेल्या आहेत. साधारण एक 5 वर्ष झाले हे झाड मी सांभाळतोय. गेली 3 वर्ष 4 वर्ष याची फळं खाल्ली आहेत. या पांढऱ्या जांभळाला जेवढ्या कळ्या आहेत आणि पानं मोजकीच आहेत. या कळ्या फुलल्यानंतर यातल्या 75% कळ्या आपल्याला कमी कराव्या लागणार आहे, कारण एवढं जांभूळ आणि याला जे खाली फिडिंग देणार आहोत, बॅग छोटी आहे. यावेळेस मोठी बॅग शिफ्ट करायचं राहून गेलं. याला इतक्या कळ्या लागलेल्या आहेत. साधारण 2 महिन्यात हे जांभूळ तयार होईल. एप्रिलमध्ये याची जांभळं खायला मिळणार आहे. हे 1 आहे, हे 2 आहे. याच्या आता कळ्या फुलायला सुरुवात झालेली आहे. या इथे कळ्या त्या फुलायला सुरुवात झालेली आहे. ही नवीन फांदी फुटल्या आणि हे आपण जे आहे ही मदर म्हणून ठेवली गेलेली झाडं आहेत. अजूनही काही झाडं आहेत. तर पांढऱ्या जांभळाचं वैशिष्ट्य, पांढरं जांभूळ म्हणजे ही पांढरी वॉटरबेरी नव्हे, हे जांभूळच आहे. चव जांभळाची, दिसायला जांभळ्यासारखं, बी जांभळ्यासारखं, पण रंग मात्र पांढरा शुभ्र. सुरुवातीला ते हिरवं असतं. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये याला फळं लागल्यानंतर आपण तोही टाकूया. आणि नंतर ज्यावेळेस हे मॅच्युअर होतं हे पांढरं शुभ्र होतं. धन्यवाद. चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांना ह्या वेगवेगळ्या फळझाडांची आवड आहे, आपल्याकडे साधारण 150 पेक्षा जास्त प्रकारची फळझाडं आहेत. त्यातली कॉमन आंबा, चिकू वगैरे ही जर कधी सोडली तरी लॉंगॉन, लोकात वगैरे त्याचे पुढे व्हिडिओ टाकणारच आहोत आपण. अशी अनेक फळझाडं आहे की ज्याची बऱ्याच जणांना नावंसुद्धा माहिती नाही किंवा त्यांची फळंसुद्धा त्यांच्या पाहण्यात नाही अशी. आणि ती सगळी काही देशी आहेत, काही विदेशी आहेत. या फळझाडांची आपण माहिती देणार आहोत. धन्यवाद.